जर्सी गायीची बी सेवा करायची आहे, म्हशीची सेवा करायची आहे, बैलाची सेवा, बाजारात जाऊन विकत घेऊन करणार रे बाबा. शेळ्या मेंढ्या कापायलाच जातात ना. मारहाण करत उसाच्या फडात नेला. तुझा टेम्पो आम्ही आता जप्त करणार, पोलिसांना कळवणार. आता कोयता लावला, त्याला मारला, तो तिथं धक्काबुक्की केली तुम्हाला. तुम्ही कसं काय आमचं रक्षण जनावरांचं करायला लागला. गाडी पकडायची, पोलीस स्टेशनला आणायची, पोलिसांनी गोशाळेला द्यायची. 1 रुपया भांडवल लागत नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तुम्ही कानावर घातलंय का? जातीपातीचं आणि धर्माचं पीक आता उधंड आलेलं आहे. सत्ता कशातून मिळते या? हिंदुत्ववादी विरोधी गटानं सदाभाऊंना काहीतरी दिलंय आणि त्याच्यामुळे आता सदाभाऊ बोलतायत. निलेश राणेंना काय माहित आहे? शेतकऱ्यांचं फक्त दही दूध वरबडायचं माहित आहे. भगवानचं नाव घेते ती, नाव बी भारी घेते. मी घेणार नाही आता. म्हणजे आज शेतकऱ्याकडे काय झालंय, तुम्ही पर्याय देत नाही. बाहेर भाव मिळायला लागला की तुम्ही जाऊ देत नाही. खाद्य तेल का बाहेरनं आयात करावं लागतं? कारण तेल बिया उत्पादकाला पैसे मिळाले नाही. मराठा आरक्षणावर चर्चा करायला विखे पाटलांची उपसमिती, ओबीसीवर चर्चा करायला बावनकुळे साहेबांची उपसमिती. आम्ही तर मरतोय हो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपसमिती आहे का? प्रस्थापित जे होते त्यांच्या अडचणींना सदाभाऊ जाऊन बसले आणि मग त्याचा आता त्यांना लाभ घेतल्यामुळे बोलता येत नाही स्पष्टपणे. सरकार जातीवर जातात, जातीवर निवडून येतात. सरकार मातीवर जात नाहीत आणि मातीवर निवडून येत नाहीत. नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. राज्यात मागच्या काही काळापासून तथाकथित गोरक्षकांची दहशत मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि त्याचा फटका साहजिकच शेतकरी, व्यापारी, कुरेशी समाज यांना बसतोय. या पार्श्वभूमीवरती कुरेशी समाजाने अलीकडेच 1-1.5 महिना जनावरांच्या व्यापाऱ्यांवरती किंवा जे काही बाजार होते त्यावरती बहिष्कार घातलेला होता. त्यानंतर हा मुद्दा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेला. अजित पवारांनी त्यावरती निर्देश दिले की या संदर्भात जी काही कार्यवाही करायची असेल जनावरांच्या ने-आण या वाहतुकीवरती ती पोलिसांनीच करावी. पण तरीही मुद्दा पूर्णतः सुटलेला नाही आहे. खरं तर राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा आहे आणि या गोवंश हत्याबंदी कायद्याचाच आधार घेऊन ही तथाकथित गोरक्षकांची एक फौज राज्यभर वावरते आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरं पाळणं, विशेषतः गोवंश पाळणं अवघड होऊन बसलेलं आहे. याचा अलीकडेच या दहशतीचा अनुभव रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी सुद्धा घेतला आणि त्यांचा अनुभव नेमका काय होता आणि हा जो काही कायदा आहे त्याचा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना कसा फटका बसतोय या सगळ्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत आमदार सदाभाऊ खोत यांच्यासोबत. नमस्कार. नमस्कार. काय अनुभव होता? तुम्ही फुरसंगीच्या एका गोशाळेला भेट दिलेली होती. तिथं नेमकं काय घडलेलं होतं? कारण त्याची पेपरबाजी मोठ्या प्रमाणात झाली, बातम्या त्याच्या खूप झाल्या. नेमकं झालेलं काय होतं तिथं? त्यांनी सांगितलं की आमची जनावरं अडवली जात आहेत आणि गंमत अशी झाली की माझ्या गावातला एक शेतकऱ्याचा पोरगा घरात आजारपण आहे, गोठ्यात 10-11-12 गाय आहेत, 4 गायी घेऊन गेला वडगावच्या बाजारला विकायला. त्याच्या गायी अडवल्या आमच्या इथल्या वाठारजवळच्या टोल नाक्यावर आणि त्याला मारहाण करत उसाच्या फडात नेला. तुझा टेम्पो आम्ही आता जप्त करणार, पोलिसांना कळवणार, तुझ्या गायी पोलीस स्टेशनला जमा करणार. आता 4 गायी पोलीस स्टेशनला जर निघाल्या तर 4 लाख, टेम्पो तो असेल 3-4-5 लाखाचा, 5-7 लाखाचा, म्हणजे 11 लाख झालं. तो घाबरून गेला. त्याला माहित होतं एकदा जमा केलं की या गायी गोशाळेला जातात आणि मग त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्यानं ऑनलाईन पहाटे 5 वाजेस्तोवर 4:45 भरून पैसे खात्यावर त्यांच्या मांडलं ऑनलाईन. आता हे माझ्या गावातच घडलं. दुसऱ्या दिवशी मला कळलं असं असं झालं. मी पोलीस स्टेशनला फोन लावला. कुठल्या? कोल्हापूरच्या शिरोळी MIDCला. आणि मी म्हटलं की त्याचा गुन्हा दाखल करा, ऑनलाईन पैसे घेतलेले आहेत. तासाभरात त्या गोरक्षकाचा फोन गेला त्याला. तो जर गुन्हा दाखल करायला आलास तर तू आहे आम्ही तुला जेवण ठेवणार नाही. आता कोयता लावला, त्याला मारला. तो शेवटी माणसाला जीव महत्वाचा असतो. बरोबर. आणि मग 3ऱ्या दिवशी मी त्याच्या भावाला घेऊन गेलो. म्हटलं गुन्हा दाखल करायचा. मी पोलीस स्टेशनला बसलो आणि पोलिसांना म्हटलं त्याला कळतं कसं रे बाबा? म्हणजे गुन्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, तो पोरगा आहे सांगली जिल्ह्यातला. फोन मी केलाय PIला.
आणि त्या गुंडाला 1 तासाच्या आत कळतो आणि त्याला फोन येतो. म्हणजे केवढे मोठे चेन आहे. माझ्या डोक्यात प्रकाश पडला की मी प्यायला बोललेलं गुंडाला कसं कळलं. बरं असं बी नाही की बाबा आमचा बांधाला बांध खिटू नाही. दोन्हीचं किलोमीटरमध्ये मोजायचं झालं तर 30-35 किलोमीटरचं अंतर आहे. आणि मी ज्यावेळी भावाला घेऊन आलो त्यावेळी त्यानं आपल्या भावाला फोन केला, तू जर गुन्हा दाखल केलास तर मी इकडं आत्महत्या करणार. तो म्हणला असं करू नको, काय होत नाही भाऊ. नाही नाही म्हणला, आम्हाला येऊन ते घरात येऊन मारतील, तेव्हा भाऊ असणार आहे की आमच्यावर. भाऊ भाऊच्या घरात असं म्हणजे भीती किती वाईट आहे काय. तरी मी भावाला एक FIR त्याला लावला. दुसऱ्या दिवशी मी आता माझीच माणसं असल्यामुळं मी बैठक घेतली आणि त्यांना परत गुन्हा दाखल करायला लागला. आणि ज्यावेळी हे मीडियामधनं आलं, गुन्हा दाखल झाला, त्यावेळी मला अनेकांचं धाड 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 फोन यायला लागलं. भाऊ आमच्या भागात प्रॉब्लेम झालाय, आमची खोंड घरात आहेत, काय करायचे, आमच्या गाया घरातच मरायला लागल्या, त्या 25-30 हजार 40 हजार मिळायचं सगळं थांबलं. या माझ्याकडे कोरेगाव मधले काही लोक आले कागदपत्र घेऊन, म्हणले आमच्या म्हशी पुण्यात अडवल्या आणि म्हशी गोशाळेला जमा केल्या. मग माझ्या लक्षात आलं की हे कुठंतरी एक मोठं चक्र आहे आणि या चक्रामध्ये माझा दूध उत्पादक शेतकरी अडकलाय. त्याचं आर्थिक गणित सगळं कोलॅप्स झालंय. आणि मग मी पुण्याला आलो, पोलीस स्टेशनला आलो इथं हडपसरच्या. त्यांना म्हणलं न्यायालयानं निकाल दिला आहे की यांची जनावरं यांना परत करा. निकाल देऊन 2 महिने झाली ती. आणि मला पोलीस संरक्षण द्या, मला त्या शेतकऱ्यांची जनावरं आणायची आहेत. त्या पोलीस घेतलं मी फुरसंगीच्या गोशाळेमध्ये गेलो. मी गोशाळेमध्ये गेल्यानंतर अक्षरशः एवढा चिखल होता, गुडघ्याभर चिखल. ह्या ज्या म्हशी धरलेल्या होत्या त्या गोशाळेत, ज्या म्हशी ज्या गोशाळेमध्ये पाठवल्या त्या गोशाळेत गेलो. आणि एवढा चिखल, अरे अरे म्हटलं आमचा गोठा जर तुम्ही बघितला तर माणसानं झोपावून गोट्यातच जेवण करावं असं आमचं गोठा असतात. ह्यो म्हणलं गोठा आहे का हा कैदखाना आहे जनावराचा. त्या असणाऱ्या गाये त्या चिखलातच वैरण सगळी टाकलेली आहे. बाहेर मात्र मोठं देवांचं बाबांचं फोटो लावलेले आहेत काय. आणि तिथं 2 म्हशी होत्या, पाक लुकाडलेल्या होत्या. म्हणजे त्याला भाकड बी आम्ही म्हणणार नाही, आमची भाकड म्हस बी पैलवानागत असते, ती कसली आल्या भाकडन काय. आणि मी म्हटलं वा हे असं असं आहे, तुम्ही एवढ्या म्हशी द्या. मला म्हटले ह्या म्हशी कुरणात चरायला गेल्या त्या, पर म्हशीला 500 रुपये दिवसाला खर्च, महिन्याला झालं 15,000. निकाल होऊन 4 महिने झाली ती न्यायालयाचा. पर म्हशीला 60,000 रुपये इथं भरा, मग तुमच्या म्हशी दाखवतो. अरे 60,000 रुपये भरल्यानंतर तुम्ही आमची म्हस दाखवणार, पण आम्ही ज्यावेळी गोशाळेत आलो त्यावेळी म्हशी नव्हत्या, तुम्ही म्हशी कुरणात आहे म्हणल्या. बरं आमच्या म्हशी घेऊन गेलाय, पोलिसांचं काम आहे ना, गोशाळेतच ती म्हस पाहिजे होती. आणि 60,000 रुपये भरले होते ते दाखवणार, म्हणजे आमचं 60,000 घेणार आणि 8-10 हजाराची आपलं रुडकी मसरं आणणार, म्हणणार हीच तुमची होती. आणि थोड्या वेळामध्ये लगेच 5-6 पोरं आली, लगेच शिव्या गाळी, लगेच अंगावर धावून येऊन लगेच धक्काबुक्की चालू झाली. तिथं धक्काबुक्की केली तुम्हाला? कार्यकर्त्यांना केली, कार्यकर्त्यांनी मला कडक केलं की. पण चर्चा अशी सुद्धा आहे की तुम्हाला पण धक्काबुक्की म्हणजे त्या उद्देशानं झाली. मला सगळ्यात एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं, गोपालक, अरे आमच्या गोठ्यात कोण आमच्या गाई म्हशी बघायला आला तर त्याला आम्ही चहा देतो, बसायला देतो, जेवायला पाहिजे का विचारतो. मग तुमच्या गोठ्यात आले तुम्ही अंगावर कसं धावून यायला लागलं. म्हणजे तुम्ही गो मातेची सेवा करणारे, भगवानचं नाव घेते ती, हे नाव बी भारी घेते, मी घेणार नाही आता काय, भगवानचं नाव घेते ती. तुम्ही दयाळू पाहिजे होता, तुम्ही तर अरे गुंडासारखं वागायला लागलं. मग माझ्या लक्षात आलं की हे क्षेत्र व्यापक बनलेलं आहे. आणि मग त्या म्हशी तर मिळाल्या नाही. आता पुण्यामध्ये तुमच्या कुरून कुठं चराव ठेवलाय पुढाऱ्यांनी,
त्यांच्या कसा गाड्यांच्या लक्षात आलेला नाही करून मला काही कळना झालंय. त्यांचं हेलिकॉप्टर बहुतेक वरनं फिरलं नसावं, त्यामुळे ती जमीन राहिली असावी चारा पाण्यासाठी. काय त्या म्हशी काय कुरणात आल्या नाही. बघता बघता माझ्याकडं पुण्यामधल्या 4 गोशाळेमध्ये आतापर्यंत माझ्याकडे जे कागदपत्र आली 2500 म्हशी गेलेल्या आहेत. 2500. आणि एका माणूस 2-2 वर्ष झालं हेलपाट मारत आहे की न्यायालयाचा आदेश आहे आमच्या म्हशी द्या. आता 2.5 वर्षाचं महिन्याला 1500 रुपये, वर्षाला झालं 1,80,000 रुपये, 2 वर्षाचं झालं 3,60,000 रुपये. आता कोण म्हस आणील तिथनं? ते काय म्हणणार 3,60,000 भरा इथं मग म्हशी दाखवतो. म्हणजे 3,60 घेणार, 20,000चं भाकड आणणार, ही तुझी मसाई घेऊन जा. म्हणजे अजून धंदा फायद्याचाच की त्यांचा. बरोबर. म्हणजे असं चक्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि मुळामध्ये देशी गाई बद्दल आमचं दोमत नाही, ती आमची गोमाता आहे. पण जर्सी गायचा खोंड, मैसाना म्हशी, अरे ह्या कायद्यातनं वगळा ना तुम्ही. हे वगळलं पाहिजे. आज ठीक आहे, गायीची रक्षा कोण करतं या राज्यामध्ये? 3.5 कोटी जनावर आहेत. अरे माझा बा सांभाळतोय ना रे. बरोबर आहे. 2 कोटी लिटर दुधाचं उत्पादन आहे. अरे ते माझ्या बानं केलं, आईनं केलं, माझ्या आईची, माझ्या माईची. अरे बोट झिजली रे शेणाघाणामध्ये, शानघाण काढून, धारा पाणी काढून. तुम्ही कसं काय आमचं रक्षण जनावरांचं करायला लागला? म्हणजे वैरण आम्ही घालायची, आम्ही त्यांना दवापाणी आम्ही करायचं, बँकेचं कर्ज काढून जनावरं आम्ही खरेदी करायची, दूध संकलन आम्ही वाढवायचं. अरे आम्ही लेकराला ताप आला तरी दवाखान्यात नेत नाही रे, पण जनावराला ताप आला तर आम्ही लगेच डॉक्टरला बोलवतोया. एवढी सेवा आम्ही करायची. ते जनावरं विकावं का ठेवावं ह्याचा अधिकार आम्हाला नाही. आणि ही व्यवसाय किती भारी आहे. गाडी पकडायची, पोलीस स्टेशनला आणायची, पोलिसांनी गोशाळेला द्यायची, 1 रुपया भांडवल लागत नाही. आता या सगळ्या याच्यावरती हे बहुतांश आपल्या शेतकऱ्यांनाही माहिती आहे, ते पण असा अनुभव घेत आहेत, तुम्ही अनुभव घेतलेला आहे. मुद्दा असा आहे की मग हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तुम्ही कानावर घातलंय का? त्यांचं याच्यावरती काय मत आहे? त्यांच्यासोबत काही चर्चा झाली आहे का तुमची? मी हे गोष्ट त्यांच्या कानावरती घातलेलं आहे की वर्षानुवर्षाचं शेतकऱ्याचं हे अर्थचक्र आहे. हे अर्थचक्र जर आम्ही थांबवलं तर शेतकरी प्रचंड त्रासलेला आहे. आत्महत्या कमी होणार नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढायला लागतील. शेतकऱ्याच्या घरामध्ये 10 दिवसाला पैसे हे फक्त आणि फक्त दुधाच्याच व्यवसायातून येत आहेत. आणि दुसरी एक बाजू लक्षात घेतली पाहिजे. मी त्यांना सांगितलं की दुधा जनावराची आदान प्रदान ही या देशामध्ये आता थांबलेली आहे. म्हणजे मी राजकारणात आणि समाजकारणात कशातनं आलो? दुधातनं आलो. हो, माझा दुधाचा गाईचा गोठा आहे. मी आता तुम्हाला फोटो सेंड करतो माझ्या बायकोचा, मी गोठ्यात उभा असलेले. 1995ला राजाराम बापू दूध संघाला माझं दूध होतं. तालुक्यामध्ये जर्सी गायच्या दुधामध्ये पहिला नंबर माझा आलेला आहे. उगाच असा आम्ही नुसतं नाम ओढून नाही आलो काय, आम्ही शेणामुतात हात घालून इथंपर्यंत खऱ्या अर्थानं आलेलो आहे. आणि मी बेंगलोरवरनं गायी आणल्या. माझ्या बापानं 1978 साली बेंगलोरवरनं गायी आणलेल्या होत्या. म्या 1990-92ला बेंगलोरवरनं गायी आणल्या. हरियाणामधनं आम्ही गायी आणल्या, त्या राजस्थानमधनं म्हैशी आणल्या त्या. आज दुधाळ जनावरं ह्या राज्याची त्या राज्यात जात नाहीत. आदान प्रदान थांबले. ह्याचा अर्थ दुधाळ जनावरांचे वंश नष्ट होतील. कारण बेंगलोरवरनं गाय आणली की बद्या मार देताय तुम्ही. मैसाना मस आणायला लागले, बॉर्डरवर तुम्ही बडवून काढताय. अरे चाललं काय? म्हणजे एक पॅरलर यंत्रणा या देशामध्ये राज्यामध्ये चालली आहे. याच्यावरती मुख्यमंत्री काय म्हणाले तुम्हाला? तुम्ही हे सगळं सांगितलं त्यांना? दिलं बघतो. मला असं वाटतं कारण की सदाभाऊ खोत हे मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहेत हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही त्यांना तुमचे राजकीय गुरु सुद्धा मानता. मग ते किमान तुम्ही एखादा मुद्दा ज्यावेळेस उपस्थित करतात त्यावेळेस त्याचं गांभीर्य काय घेतलं जातं की नाही?
मी राजे सांगतो. हो. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी चांगल्या योजना आणल्या, अनेक प्रकारच्या योजना राबवत आहेत. हो. त्याचं मी स्वागत करतो. अगदी शेतकऱ्यांना 7.5 इस्वीपर्यंत मोफत वीज देण्याची योजना असेल, पाणंद रस्ता असतील, काय किसान सन्मान योजनेच्या रूपाने त्याला पैसे द्यायचे असतील, दुष्काळ भागाला पाणी द्यायचं असेल, हे सगळं खरं आहे. परंतु एक प्रॉब्लेम आहे. काय? की शरद जोशी म्हणायचे, तुमच्या घरावर जरी सोन्याची कौलं तुम्हाला पाहिजे असतील तर हळूहळू आम्ही सोन्याची कौलंही घरावर देऊ, पण शेतीमालाला भाव मागू नका. तुम्हाला औषधाला अनुदान देऊ, म्हशीला अनुदान देऊ, गाईला अनुदान देऊ, पण दुधाला भाव मागू नका. तसं खताला अनुदान देऊ, पाण्याला अनुदान देऊ, पण शेतमालाला भाव मागू नका. लक्षात आलं का? आज काय परिस्थिती आहे की आम्ही मागतोय काय आणि तुम्ही देताय काय? आम्ही काय मागतोय की शेतीवरची सगळी बंधनं उठवून टाका. बरोबर. सेलिंग कायदा रद्द करा, अत्यावश्यक कायदा रद्द करा, निर्यातीवरची निर्बंध हटवा, ज्यावेळी भाव पडतील त्यावेळी खरेदी करा. हे आम्ही मागतोय. हे सोडून काय अजून पाहिजे सांगा? आम्ही आता काय मागतोय की बाबा देशी गाय ही आमची गोमाता आहे, पण यावरचं बंधन हटवा. जे मागतोय ते मिळत नाही, याचं खऱ्या अर्थानं आज माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला सुद्धा दुःख आहे. हे असं का होतंय? ह्याचा काही आम्हाला अभ्यास नाही असं नाही. जातीपातीचं आणि धर्माचं पीक आता उदंड आलेलं आहे. सत्ता कशातून मिळते? ती जातीपातीतून मिळते, धर्मातून मिळते. सत्ता मातीतून मिळत नाही. ज्या दिवशी सत्ता मातीतून मिळेल किंवा मातीतून सत्तेचा जाण्याचा रस्ता ज्या दिवशी तयार होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला माणूस म्हणून जगायला त्याला कुठेतरी संधी मिळेल, सन्मान मिळेल. आज माझ्या शेतातनं, माझ्या मातीतनं या सत्तेच्या खुर्चीचा रस्ता जात नाही, ह्यांना माहित आहे. सत्तेत तुम्ही सहभागी आहातच, त्याच्यामुळे ठीक आहे, बाकी त्याचा दबाव तयार होत नाही. पण तुम्ही जिथं रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतः रस्त्यावर उतरून सातत्यानं भूमिका मांडत आलेले होते, आज तुम्ही सत्तेचा एक घटक, त्यातला एक भाग तर आहात, हे तर तुम्हाला मान्य आहे. मग तुम्ही हे मुख्यमंत्र्यांना तुम्ही हे सांगत नाहीत का की हे असं आहे, याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय? मी एक क्लिअर करतो की प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं लढत आलो. विस्थापितांची बाजू घेतली आणि आम्ही मैदानामध्ये अनेक लढाई केल्या आणि ते आम्ही अजूनही भोगतोय. पण बरेच जण असं सुद्धा म्हणतात की विस्थापितांची लढाई लढताना सत्ताधीश जे होते किंवा प्रस्थापित जे होते त्यांच्या वळचणींना सदाभाऊ जाऊन बसले आणि मग त्याचा आता त्यांना लाभ घेतल्यामुळे बोलता येत नाही स्पष्टपणे. काय आहे, जे म्हणणारे पोपट आहेत की सदाभाऊ प्रस्थापितांच्या वळचणीला बसले, या लोकांना मी काही त्यांचा फार अनादर करणार नाही, पण हे सगळे भाकड आहेत. भाकडाच्या कासाखाली सदाभाऊ कधी धार काढायला बसला नाही, लक्षात आलं. आणि भाकडांचं काम असते फक्त उंडरायचं, त्याला गावात उंडरायच म्हणते ते. आणि कारण ते स्वतः कधीच आले नाही. आजही माझ्या अंगावर 40-45 गुन्हे दाखल आहेत, 263 गुन्हे माझ्या अंगावर दाखल होतं आणि ते सगळं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आहेत. आणि जे म्हणत आहेत ना प्रस्थापिताच्या वळचणीला जाऊन बसले, काय ते त्या प्रस्थापितांच्या ताटातले चमचे बोलतात. त्यामुळे मला, आणि चमच्याचा आवाज हा ताटातल्या अन्नापेक्षा जास्त येतो. म्हणजे ताटात भात टाकला तर आवाज येत नाही, पण चमचा हळूच जरी सोडला तर ठाण वाजतो. त्यामुळं त्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. एक गोष्ट निश्चितपणानं की प्रस्थापितांची व्यवस्था या राज्यामधली मोडीत काढण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि आमच्यासारखी विस्थापितांचं नेतृत्व करणारी लोक त्यांनी बरोबर घेतली. आणि म्हणून आज जे कोण बोलत आहेत त्याने काय दिवं लावलं? त्याने तर हे कायदा आणलं ना, शेतकरी विरोधी कायदे आणले, त्यांनी काही ते बाजूला केलं नाहीत 60 वर्षात 62 वर्षामध्ये. आणि म्हणून मला वाटतं की एक गोष्ट आहे की या कायद्यामध्ये दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. कारण याच्यामध्ये शेतकऱ्याचं गणित तयार ते, म्हणजे भाकड गाय याचा अर्थ
पूर्ण दूध देत नाही अशी गाय नाही आहे. जी गाय दूध कमी देते ती गाय 40,000 50,000 रुपयाला जात होती. शेतकऱ्याला जर तुम्ही बारकाईने त्याचा अभ्यास जर केला तर लक्षात येईल की सरासरी गाय दूध किती देते. काही गाय 15 ते 25 लिटरच्या मध्ये दूध देतात, पण एका व्यतामध्ये एक गाय दूध देते 3,000 ते 3,500 लिटर. मला हेच थोडंसं समजून सांगा ना, शेतकऱ्यांचं अर्थकारण नेमकं कसं बिघडलं हे थोडंसं आकडेवारीनं सांगितलं ना तर मग बोलणाऱ्यांना पण ते जे पाहतायत त्यांना सुद्धा लक्षात येईल. नाही, काय आहे की जर्सी गाय किंवा संकरित गाय, होस्टन गाय, म्हैस, बैल ह्यो गोवंश हत्या कायदाबंदीतनं शेतकरी का काढा म्हणतो याचं एक अर्थशास्त्र आहे. हे अर्थशास्त्र खऱ्या अर्थानं समजावून सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. कारण एका वेतामध्ये जर्सी गाय ही सर्वसाधारणपणे 3,000 ते 3,500 लिटर सरासरी दूध देते. आजचा बाजारभाव आता ठीक आहे 35, 36, 38 रुपये झालेला आहे, पण सरासरी 35 रुपये जरी बाजारभाव आपण पकडला तर एका व्यतामध्ये गायीच्या दुधाचे पैसे होतात 1,10,000 रुपये. एका गायला पाणी, वैरण, खाद्य याचा हिशोब जर काढला तर दिवसाला 300 रुपये लागतात. तो महिन्याला 9,000 रुपये खर्च येतो आणि सर्वसाधारणपणे 1,05,000 ते 1,10,000 हा खाद्यावरचा आणि पाण्यावरचा सगळा एका गायवरचा खर्च आहे. आणि दुधाचा हिशोब काढला तर त्याला लय राहत नाहीत. अगदी परत त्याच्यात औषध आहे, म्हणजे लेवलवर तो येतो, ना नफा ना तोटा. आणि म्हणून गावात एक म्हण आहे की गायीचं शानच आमच्या पत्रात. पण तो का व्यवसाय करतो? चारा त्याच्या शेतात येत असतो, शेणखत त्याच्या शेताला जात असतं आणि त्या गायीच्या पोटी जर कालवड झाली तर ती कालवड 2.5 वर्षानं गाप जाते. त्याच्यानंतर व्याला तिला 9 महिने जर पकडलं तर 3.5 वर्षानं त्या कालवडीला खोंड होतो किंवा कालवड होती. पण तोपर्यंत मूळ गायीची ही 2 वेत होत असतात. अजून 2 वेतात जर तिला एक कालवड झाली आणि ह्या कालवडीला जर कालवड झाली तर त्याच्याकडं 4 गायी होतात. मग तो काय करतो? जी गाय कमी दुधाला आहे ती विकायला काढतो. त्यानं नवी गाय घेतलेली असते लाखाला, तो कमी दुधाची गाय विकत असतो 40,000 रुपयाला. म्हणजे तिथं 40,000 त्याच्याजवळ येत असतात. लक्षात घ्या, म्हणजे लाखा ते दुधातून आलं 10-5 हजार रुपये, हे 40 आलं. पण या जी कालवड आहे तिचं दूध त्याला चालू झालेलं असतं. आणि मग ती त्याचं एटीएम आहे, बँक आहे. एका गायीच्या 4 गायी, 2 गायीच्या 6 गायी होतात. ती त्याची बँक असते. लेकीचं लग्न करायचं आहे 2 गायी विकतो, लेकराचं शिक्षण करायचं आहे 2 गायी विकतो. त्याला एकदम ती रक्कम मिळत असते, 1,00,000, 1,50,000, 2 लाख. आणि तो विकतो कोणाला? हे एक लय मजा आहे, गमतीशीर आहे. हे कुणालाच माहित नाही. आलेडं काय झालंय, आम्ही गाय घेऊन कोण निघालाय, त्याची जात कोणती आहे, वर्षानुवर्ष या व्यापारामध्ये मुस्लिम समाज आहे 60%, बरोबर. 40% कोण आहे याच्यामध्ये? बौद्ध समाज आहे, मातंग समाज आहे आणि इतर समाज आहे, मराठा समाज सुद्धा आहे 40%मध्ये. काय आणि हा व्यवहार कसा चाललाय? विश्वासानं चाललेला आहे. म्हणजे गायची किंमत झाली की तो व्यापारी गायच्या किंवा म्हैशीच्या बैलाच्या शेपटावरती 100 रुपयाची नोट ठेवतो, 500ची ठेवतो. आता 1000च्या नाही आहेत काय, किंवा 500-500च्या 2 नोटा ठेवतो शेपटाव. म्हणजे जे काय आमच्या गायी म्हशी आडवत आहे ना त्यांनाही माहित नसेल शेपटावर नोटा ठेवते. तो शेपटावर नोट ठेवतो आणि मग तो व्यापारी घेऊन जातो. 8-15 दिवसानं ठरलेली रक्कम आणून देतो. हा विश्वासानं व्यवहार अनेक वर्ष चाललेला आहे. बरोबर. तो काय आजच नव्यानं चालला असं. मग जनावरांचं बाजार अस्तित्वात आलं कशासाठी? ही संकल्पनाच का आली जनावरांची बाजाराची? तिथं कुणाला ऐकायचं? डुकरांना? मग ते बी डुकरांना ऐकायला नको, कारण त्याचं बी आता काहीतरी वराह उत्सव भरायला लागलेले आहेत. म्हणजे गटाराला सुद्धा गंगा आलेली आहे, त्यामुळे तो काही
त्याच्यात मला जायचं नाही. बर. पण हे अर्थचक्र सगळं थांबलं. व्यापाऱ्याने आता सम केलेला आहे. ते म्हणते तुझे गाई नेली की मला मार बसतो या. होय. म्हणजे आज 40-50 हजार रुपये मला कमी दूध देणाऱ्या गाईचं याचं ते बंद झालं. पण दुधाळ गायींच्या किमती हो 1.5 लाखावर गेल्या त्या आज 50-60 हजारावरती आल्या. म्हैसाणा म्हशीच्या किमती 2 लाखावर गेलेल्या होत्या त्या 70-80 हजारावरती आल्या. म्हणजे शेतकऱ्याचं अर्थचक्र पूर्णतः मोडलं. की हे सगळं जे काही चाललेलं आहे या लोकांचं, हे नेक्सस जे आहे, या लोकांचं जे नेटवर्क आहे त्याला राजकीय वरद हसतंय आणि तो सत्तेतल्याच लोकांकडून आहे अशा प्रकारची सुद्धा चर्चा आहे. आणि त्याच्यामुळे हे रस्त्यावरती उतरलेले आहेत. काय आहे की शेतकऱ्याला त्याचा अर्थशास्त्र ठरवण्याचा अधिकार असला पाहिजे. जो शेती करतो त्याला माहित आहे की काय पेरावं, कोणतं पीक घ्यावं, कोणतं बियाणं वापरावं, खत कधी घालावं त्याला कळते. तसं गाई म्हशी पाळणारा त्यालाच त्याचा अर्थशास्त्र समजणार आहे. बरोबर. आणि म्हणून मला ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुमच्या निदर्शनाला आणून द्यायची आहे की रोज बोकडं कापली जाते. रे गावागावात बोकडं टांगली ती कापून. बोकडांची संख्या संपली पाहिजे होती या देशातली, राज्यातली. शेळ्या मेंढ्या कापायलाच जातात ना. शेळ्या मेंढ्या बोकडं हे काय अवताला तर चालत नाही तर, किंवा शेळ्यांचं काय आणि मेंढ्यांचं दुधावर तरी काय राज्यातला सगळा दुधाचा पोषण आहार चाललाय अशातला भाग. हे एवढे मोठ्या प्रमाणात त्यांना कापले जातात. पण त्यांची संख्या वाढलेली आहे जनगणनेमध्ये. आणि आमच्याकडे गोवंश हत्याबंदी कायदा आहे. बैलांची संख्या माझा चॅलेंज आहे. 1970 साली बैल किती होती आणि आज बैल किती आहे. 1970 सालची आजची जर तुलना आपण करायला गेलो तर मी खात्रीने सांगतो 80% सुद्धा बैल राहिलेला नाही अवताचा. अरे ह्याचा अर्थशास्त्राचा अभ्यास नाही की नाही का राहिला नाही. 1970 साली ज्या देशी गायी होत्या त्या आज 10 ते 15% राहिलेल्या आहेत. 85% गेल्या कुठं. याचं कारण त्याची उपयुक्तता संपली, पाळणारे संपले. गावामध्ये फार कमी आता जर्सी गाय आपलं देशी गाय आणि देशी कोंड आहेत. आता दुधाळ जनावराकडं शेतकऱ्याचा कल गेला. ती संख्या वाढत आहे ना रे, आपोआप वाढत आहे. पण आज ती संख्या घटायला लागली कारण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अडथळा आणायला लागला. अरे ह्या व्यवसायामध्ये कोण आहे. शेतकरी आहे, शेतमजूर आहे, नवयुवक माझा तो ह्यात आहे. मग तुम्ही त्याला ह्यात बी थांबून देणार नाही, शेतीमालाला भाव देणार नाही, ते कुठे येणार. मग ते मग येणार कुठं आरक्षण आहे, कुठं नोकरी मिळते का. ह्या झुंडी तुम्हाला कुठल्या देशाने घेऊन जायचं आहे. त्यांच्या हातचा रोजगार तुम्ही खऱ्या अर्थानं काढून घेऊ नका, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि आज गावागावातला शेतकरी बोलायला लागला ना, जर्सी गायचा बैल अवताला नाही रे बाबा चालत. का तुम्ही त्याच्यामध्ये अडथळा आणायला लागलाय. बर ज्यांना जर्सी गायीची बी सेवा करायची आहे, म्हशीची सेवा करायची आहे, बैलाची सेवा, बाजारात जाऊन विकत घेऊन करा ना रे बाबा. ही आमची फुकटची जनावर घेऊन सेवा कसली आली. म्हणजे खऱ्या अर्थानं या विरोधामध्ये शेतकरी उठलेला आहे. आणि गोरक्षक हे कोण आहेत. कोण आहेत. जेने गायी म्हशी खिशातलं पैसे घालून घेतलेले नाहीत ते झाले गोरक्षक. माझा प्रश्नच तो आहे की हे गोरक्षक नेमके पोचले जात आहेत कशावरती. यांना राजकीय सत्तेचा वरद हस्त यांच्या डोक्यावरती आहे. मला काय म्हणायचं, कोणालाही गोरक्षक म्हणा, त्यांना सर्टिफिकेट वाटा, त्यांना पद्मभूषण पुरस्कार द्या. कारण का पद्मभूषण द्या तर या देशाला तुम्ही खाऊ पिऊ घालत आहे. अरे आम्ही शेणामुतातनं धान्य खाऊ पिऊ घालतो. या त्यांना याच्यासाठी पद्मभूषण द्या की तुम्ही सगळ्या राज्याला देशाला दूध पुरवायला लागलाय, तूप पुरवायला लागलाय, श्रीखंड पुरवायला लागलाय. अरे सगळं लेखा आम्ही पुरवतो. या मरतोय तिथं आम्ही. आणि तुम्ही आमच्या अर्थचक्रामध्ये आमच्या लेकरा बाळाच्या तोंडाचा का घास काढून घ्यायला लागलाय. काय हे थांबवायचं आहे.
आणि म्हणून माझी आता सरकारकडे मागणी असणार आहे, आमचा गोठा ही गोशाळा नाही का? आम्ही काय पाप केलंय का? शानघाण काढतोय ती? यांच्या गोशाळेपेक्षा आमचा गोठा चांगला आहे, मग आमच्या गोठ्याला आता गोशाळेचा दर्जा द्या आणि आम्हाला अनुदान द्या ना. ते तर म्हस किंवा गाय त्यांच्याकडे जमा झाल्यावर दिवसाला 500 रुपये लावते ते. सरकारनं बी आम्हाला आता 500 रुपये द्यावं एका जनावरामागं. मग माझे 10 जनावर असतील तर मला 5,000 रुपये मिळतील. महिन्याला 1.5 लाख झालं. चला आम्ही किती भारी राहू. कधीच सरकारकडे काही मागणार नाही आम्ही. एवढं पैसे 1.5 लाख रुपये महिन्याला मिळायला लागले. अरे तुमचं बाबा किसान सन्मान योजनेचं 2,000 रुपये येतात. ओम नमो किसान सन्मानचं तुम्ही 2,000 देता. आमच्या लाडक्या ताईला 1,500 देता. आम्ही वाट बघत बसतोय रे 1,500ची. आणि तुम्ही आमचं हे जनावर फुकट गोशाळेला जमा करता. 50,000 60,000 आम्हाने भाकड जर्शी गायचं कमी दूध देणाऱ्या गायचं मिळत होतं. आज रुपया मिळना झाला या. म्हणजे तुमचं 12,000 घ्यायचं 60,000 बुडवायचा असला आमचा धंदा चाललाय. आता अशी अवस्था आहे शेतकऱ्याची, 12 देऊ नका पण हे 60,000 मिळवून देते. बरोबर. मला वाटतं शेतकऱ्याचं अर्थचक्र म्हणून बघणार आहे की नाही. पण आज काय सरकारची मानसिकता आहे की शेतकरी गुलाम आहे, गुलामाला बोलण्याचा अधिकार नाही, त्याला आम्ही पाहिजे ते देतो. म्हणजे आमची आजची अवस्था काय झाल्या, सरकार चांगलं योजना आणते सगळं, आमचं पाय बांधलेल्या शर्यतीतल्या पोरासारखं झालंय. हातपाय बांधायचं आणि पळ. अरे पायातनं रशे सोडा. खुराक ठेवलं या पण तोंडाला मुसकं लावलं या. बघ बरं तुला बदाम आहे, तुला काजू आहे, खजूर आहे. अरे खाऊ कसं, मुसकं काढशीला का नाही तोंडाचं. आज दूध उत्पादक हा या राज्यातला भीतीच्या छायेखाली आहे. कारण तो चांगलं दुधाळ जनावर दुसऱ्या राज्यातनं आज नाही आणू शकत. आणि हो कायदा 1976ला आला, 2015ला दुरुस्ती केली आणि सगळा गोवंश त्याच्यात टाकून दिला हिने, मागचा पुढचा विचार न करता. अरे बैल 5 वर्षानंतर 5 वर्षाचा बैल झाला, 5 वर्षाचा 6 वर्षाचा की त्याला आम्ही बडवतो अवताला धरायसाठी. तो प्रजनन नाही करत पुढं, त्याच्यापासून नवनिर्मिती नाही होत. नंतर तो विकावा लागतो का तर दुसरा बैल घ्यायचा असतो. ह्याला काहीतरी अर्थशास्त्र आहे. हे शेतीचं अर्थशास्त्र, गोट्याचं अर्थशास्त्र तुम्ही समजावून घेणार आहे की नाही घेणार. पण मला सगळ्यात ह्याच्यात एक तुम्हाला सांगतो वाईट काय वाटलं की ज्यावेळी हा प्रश्न मी हातात घेतला त्यावेळी मला धमक्यांचा फोन यायला लागला. सदाभाऊ खोत अनेक वर्षापासून 1986 पासून शेतकरी चळवळीत काम करतात, शेतकऱ्यांसाठी काम करतात. पण त्यांना आत्तापर्यंत या प्रश्नावरती का बोलावं असं वाटलं नाही मागच्या 10 वर्षात. म्हणजे 2015ला ज्या वेळेस याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि तो गोवंश हत्याबंदी कायदा केला, जो की आधी गो हत्याबंदी कायदा होता, तोपर्यंत सदाभाऊ खोत का शांत होते. आता त्याच्यामुळे एक चर्चा अशी आहे, हिंदुत्ववादी विरोधी गटानं सदाभाऊंना काहीतरी दिलंय आणि त्याच्यामुळे आता सदाभाऊ बोलतायत. एक मी मगाशी तुम्हाला सांगितलं अशी चर्चा आहे, म्हणून माझं विचारणं काम आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एक लढाई लढणारा आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाला चालना मिळावी, ते सुटावे, ते या चांगल्या भावनेनं भारतीय जनता पक्षानं आदरणीय मोदीजी असतील, अमित शहाजी असतील किंवा देवेंद्रजी असतील, यांनी मला 2 वेळा आमदार केलं, मंत्री केलं. आणि यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावरती अनेक निर्णय खऱ्या अर्थानं आम्ही एकत्रित बसून घेतलं. ते निर्णय सांगायचं म्हटलं तर त्याच्यावरती स्वतंत्र डिबेट करावा लागेल आणि चांगले निर्णय घेतले. ही गोष्ट त्रिबाल सत्य आहे, त्रिकाल सत्य. आणि मी आज आपल्यासमोर प्रामाणिकपणानं कबूल करतो, माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता, फटका कार्यकर्ता हा फक्त भारतीय जनता पक्षामध्येच आमदार होऊ शकतो. मी एका जाहीर सभेमध्ये सुद्धा सांगितलं की देवेंद्र फडणवीस हा विस्थापितांचा नेता आहे, यांचा आडनाव देशमुख पाटील असतं तर खोत नावाचा माणूस आमदार बी झाला नसता, मंत्री बी झाला नसता. ती वाड्यातलं गडी मला कशाला आमदारांना मंत्री करतील, त्यांना त्यांची वंशावळ वाढवायची आहे. परंतु हा कायदा मी सर तुम्हाला सांगेन की ज्यावेळी आला त्याच वेळी आम्ही विरोध केलेला होता. आणि शरद जोशींनी गोवंश हत्याबंदी कायदा नव्हे
तर हा गोपालक हत्याबंदी कायदा आहे असं स्पष्ट लेख लिहिला होता आणि आमचं त्याच्यावर शिबिर झालं होतं आणि त्यावेळी आम्ही विरोधही केलेला होता. पण त्यावेळी सरकारची भूमिका होती की आम्ही डॉक्टरचं सर्टिफिकेट आलं, हे आलं, ते आलं की विकायला कुठं अडथळा असणार नाही, शेतकऱ्यांना विकायला अडथळा असणार नाही, बाजार व्यवस्था आहे तिला कुठं बाधा येणार नाही. आणि खरंच तुम्हाला मी सांगतो की 2020 पर्यंत फार तीव्रता नव्हती. बर 2020 नंतर कोरोना संपुष्टात आल्यानंतर याची तीव्रता जाणवायला लागली. कसं झालं की कॅन्सर हा पहिल्या स्टेजला कळत नाही, दुसऱ्या कळत नाही, कधी तिसऱ्या आणि लास्ट स्टेजला खूप. आज तीच अवस्था या कायद्याची झाली. सुरुवातीच्या काळामध्ये काही लोकांचं फारसं याच्याकडे लक्ष नव्हतं, कारण एखादी गोष्ट सुरुवातीला आली की तिचा लगेच प्रसार होत नाही. या कायद्याचा सुद्धा हळूहळू 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 प्रसार झाला. काही लोक चांगल्या भावनेनं ह्यात आले की देशी गाय वाचली पाहिजे, देशी गायचं संगोपन झालं पाहिजे. आता बाबा देशी गाय हा शेतकरी फार पाळत नाही आहे, कारण तो दुधाळ गायी पाळायला लागला आणि यांत्रिकीकरण आलं. आणि म्हणून काहींनी चांगल्या गोशाळा काढल्या. उदाहरणार्थ मी आमचे काडसिद्धेश्वर कनेरी मठाचे महाराज कोल्हापूर जिल्ह्यात खरंच अनेक देशी वाण तिने त्या ठिकाणी जतन केले. तसे पुण्यामध्ये बी काही लोक आहेत की देशी गाय खरोखर चांगले वाण ते बिचारे जतन करत आहेत, कारण ते वाण टिकले पाहिजेत. बरोबर. पण नंतर काही लोकांच्या लक्षात आलं की आपण बी गोशाळा काढू. त्यांनी गोशाळा काढल्या. मग सरकारनं अनुदान द्यायला सुरुवात केली. सरकारची भूमिका काय होती? गोशाळेला अनुदान म्हणजे देशी वाहनाचं जतन करणे. बरोबर. नुसती भाकड जनावरं सांभाळणं हे त्याच्यातला उद्देश नाही आहे, देशी वाहनाचं जतन करणे. मग अनेक लोक त्याच्यामध्ये आले. नंतर देशी गाय विकायला निघाल्या, कत्तलखान्याला निघाल्या म्हणून वाहनं अडवली. त्याच्यात निघाल्या जर्सी गाई, त्या पुन्हा अडवून तिकडं गोशाळेकडे जमा झाल्या. कायदा दादा कोंडकेच्या भाषेत सांगायचं झालं तर कायदा गाढव असतो. त्या कायद्यामध्ये एवढ्या त्रुटी आहेत. कंपार्टमेंट असावं, मग गायची बैलाची म्हशीची शिंग कुठं घालायची, कंपार्टमेंटमध्ये घोडा बसल हो, मस कशी बसल अशा शिंगाची, तिला काय ओलं पाडायचे का त्याला? त्याच्यामध्ये 25 टेम्परेचर पाहिजे. अरे आमचं 40 टेम्परेचर आहे राज्याचं, जाते 42-45-25 टेम्परेचरला. म्हणजे म्हशीला इकायला निघालो आता हे लावा, येशी लावा. अरे इकडं आमच्या बाला येशी मिळेना, दमछा खून मारायला लागलं या. म्हणजे म्हणून म्हणलं कायदा गाढवा असतो. दुसऱ्या बाजूला पाण्याची टाकी पाहिजे. अरे एकदा पाणी दाखवलं की मध्ये आधी पाण्याला उतारतं जनावर. पाण्याची टाकी पाहिजे, त्याच्यात वैरण पाहिजे आणि ते गाडी वाहतुकीची परमिटची पाहिजे, डॉक्टरचा दाखला पाहिजे. आता 10 गावाला एक डॉक्टर, दाखला कुठनं आणायचा बाबा? बरोबर. परमिटची गाडी. आता माझ्या 2 गायी गावातनं डमडम मध्ये घालून जातो ना आम्ही बाजारला. आता गावात परमिट कुठनं आणायचं बाबा? आता हे सगळे प्रश्न असतील. म्हणजे सांगायचा उद्देश काय की बरोबर एवढं ते सगळं किचकट करून ह्याचं सगळ्यात मोठं संकट कुणावर आलंय? शेतकरी. अरे ते शेतकऱ्यावर आलेलं आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की चांगले लोक गायी पाळायला आले, गोशाळा काढल्या. पण नंतरच्या ह्या जशा गायी आत यायला लागल्या आणि ही गाय मी बाजारला घेऊन निघालो, मला शेतकऱ्याला विकायचं आहे, मला कापायला विकायचं, ह्या कोर्टात जाऊन सिद्ध करायचं. मग कोर्टात 2-2 वर्ष लागायला लागली. बरं 2 वर्षानं 6 महिन्यानं जर कोर्टाचा निकाल आला, तोपर्यंत माझी व्याला झालेली गाय 6 महिन्यात तिचा सापळा होतो या. बरोबर. पुन्हा ती 20,000ची बी राहत नाही. आणि मग दिवसाला 500 रुपये प्रमाणे ह्यांना 2-2 लाख कुठलं द्यायचं? बरं माझ्याकडे 2 लाख द्यायला असतं तर ती गाय विकायला काढली असती का? नसती. लक्षात आलं का तुमच्या? अरे हे चेन आहे काय? आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की मला 2 गायी लागायच्या आहेत. मी व्यापाऱ्याला सांगतो मला 2 गायी कुणाकडे चांगल्या आहेत का बघ, मला दे, माझी विकायची आहे. व्यापाऱ्याला सांगतो रे बाबा. म्हणून माझी आता सरकारकडे अजून नव्यानं मागणी आहे, तुम्ही बाजारात उतरा, व्यापार एवढं पैसा द्या आम्हाने. मग तुम्ही खरेदी बी करणार नाही,
तुम्हाला फुकटच आणायचा आहे आमचा माल. अरे कसं चालेल मग? आणि म्हणून मला वाटतं की या कायद्यामध्ये सरकारनं जर बदल नाही केला, तुम्ही मगाशी म्हणला मी सरकार बरं आहे, माझं काम आहे ह्यांना सांगायचं वावटूळ उठलं या, वादळ मोठं येणार आहे. जसं ते पावसाचं नाहीत का सांगत, आता 2 दिवसामध्ये मुसळधार पडणार आहे, नदीकाठच्या गावाने सावध राहा. सावध नाही झालं तर काय होईल? होऊन जाणार आहे सगळं, काय वाचणार नाही. तसं मी सरकारला सांगतोय की मोठा पाऊस येणार आहे, वादळ होणार आहे. काय हवामान खात्याचा ह्यो अंदाज आहे, तुम्ही ऐकायचं का नाही ऐकायचं ठरवा. नाही ऐकलं तर 100% वाहून जाणार आहे. 65 लाख दूध उत्पादक शेतकरी या राज्यामध्ये आहे. त्याला घरात 4 माणसं पकडा, हे 2-2.5 कोटीचा उठावा आहे. काय अनेक ठिकाणी शेतकरी आता मोर्चे काढत आहेत. बरोबर आहे. अहो मला अनेकांचा फोन येतात, एकही माणूस मला असा भेटला नाही. सगळे मला म्हणतात सदाभाऊ तुम्हाला मानावं लागेल. एक आमदार या राज्यातला बोलायला तयार नाही, ना विरोधी पक्षातला बोलत, ना सत्तेतला बोलत. पण एकमेव तुम्ही खरोखर जातीवंत शेतकऱ्याचं नाळ आहे आणि शेतकऱ्याचा पोरगा आहे तुम्ही. भाकड जनावरांचा प्रश्न राज्यात निर्माण झालेला आहे, हे खरं आहे. तुम्ही जसं म्हणालात की कॅन्सर शेवटच्या स्टेजमध्ये आलाय, हवामान खात्याचा अंदाज सुद्धा आहे. मग हा कायदा बदलणं म्हणजे याच्यातनं फक्त आणि फक्त गोवंश जो काही संकरित आहे तो बाजूला काढणं, की जो काही देशी सुद्धा आहे त्याला सुद्धा वगळणं आणि एकूणच हा कायदाच रद्द करणं, अशी काही तुमची मागणी आहे का? तर माझा एक सांगतो, माझी मागणी काय आहे की देशी शुद्ध देशी गाय जी आहे ती गोवंश हत्याबंदी कायदा तिला 100% लागू असू दे. बरोबर, आम्ही सरकार बरोबर आहे. बर, परंतु जे दुधाळ जर्सी आणि होस्टन गाय आहे तिच्यापासून होणारी खोंड आहेत, म्हशी आहेत, हे तुम्ही वगळा. बरोबर, हे वगळलं तर शेतकरी वाचेल, तर हा धंदा वाढेल. कारण पश्चिम बंगालमध्ये हा कायदा लागू नाही, पण तिथली जनगणना काय सांगत आहे, तिथं दुधाळ जनावरांची संख्या वाढली आहे. आपल्याकडे कायदा लावाय पण आपली संख्या कमी झाली, घटली आहे. आणि याचा विचार सरकारनं खऱ्या अर्थानं जमिनीवर पाय ठेवून करणं अत्यंत गरजेचं. आणि एक गोष्ट आपल्या माध्यमातून सांगेल की राज्यातल्या लोकप्रतिनिधींना काय झालंय, त्यांच्या तोंडाला का मुसका आलं या, एकही आमदार बोलायला तयार नाही. अरे तुम्ही बोला ना, शेतकऱ्याचा गोठा आज लुटला जात आहे, त्याचं धैदूत आज लवंडलं जात आहे, याच्यावर एकही आमदार बोलायला तयार नाही. ठीक आहे, आता माझ्यावर मगाशी म्हणला टीका टिप्पणी होत राहतील, होऊन देते. पण ज्यावेळी शेतीचा आणि गाय म्हशीचा गोठ्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी एक वळ तर माझ्या बाजूने लिहावी लागेल की हा गोठा वाचवायला सदाभाऊ खोत नावाचा माणूस पुढे होता. अरे सत्ता येते जाते. काही लोक माझ्यावर भयानक आरोप चालू आहेत, ह्याला हाकलून द्या, ह्याचा आमदारकीचा राजीनामा घ्या. जावा घेतली आमदारकी, मला काही फरक पडत नाही. अरे माझा ज्या शेतकऱ्यानं मला तळ हातातल्या फोडासारखा जपला आणि वाढवला, काय त्या शेतकऱ्याशी मी कधीही प्रतारणा करणार नाही. ठीक आहे, निलेश राणे जे म्हटले की सदाभाऊला त्यांच्या स्टाईलनं गोरक्षक उत्तर देतील. अरे मग कसली स्टाईल आल्या? निलेश राणेंना काय माहित आहे, शेतकऱ्यांचं फक्त दही दूध वरबडायचं माहित आहे. अरे इकडं आमची बायका पोरं शेणामुतामध्ये हात घालून त्याची बोटं झिजली, ती दूध वरबडणाऱ्यांनी लोणी वरबडणाऱ्यांनी आम्हाने फारच शिकवावं असं मला अजिबात वाटत नाही. आणि त्याने ते वक्तव्य केलं, हे राज्यातल्या दूध उत्पादकाचा त्यांनी घोर मोठा खऱ्या अर्थानं अपमान केलेला असं मला वाटतं. आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही गोट्याच्या संरक्षणाला उभा राहिलो, आम्ही कुणाच्या विरोधामध्ये उभा राहिलेलो नाही आहे. आणि आज महाराष्ट्राचं सगळं राजकारण जर बघितलं तर हे जातीपातीमध्ये ढवळून निघालेलं आहे. प्रत्येकाला तो झेंडा खांद्यावर घेऊन एकदाच मुंबई दिल्लीची खुर्ची गाठायची आहे. परंतु याच्यामध्ये आज शेतकऱ्याचा प्रश्न बाजूला पडला. मी आपल्या अग्रवन परिवाराला आपल्याला खरंच धन्यवाद देईन की आपण गोट्याच्या संरक्षणाला
माझ्या अगोदर उभा राहिलेला होता. मी बोलायच्या अगोदर मी एक तुमचा व्हिडिओ बघितलेला आहे, लक्षात आलं का? माझ्या अगोदर तुम्ही उभा राहिला होता. आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देईन की आपण नाव हे अग्रवन न्यूज ठेवलेलं आहे. खरोखर आपण शेतकऱ्याच्या बांधावर उभा राहून त्याच्या बांधाचं रक्षण करत आहे, तुम्ही त्याच्या गोठ्याचं रक्षण करत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आमचं कामच आहे शेतकऱ्यांची बाजू सातत्यानं सत्ताधीशांपर्यंत, सत्ताधारी वर्गापर्यंत नेऊन मांडणं, त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सांगणं, हे आमचं कामच आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षासोबत आहात, त्याच्यामुळे तुम्हाला विचारणं मला ते गरजेचं वाटतंय. आणि दुसरीकडे तुम्ही शेतकरी चळवळीत सुद्धा राहिलेला आहेत, म्हणजे शेतकरी कार्यकर्ता अशी सुद्धा तुमची ओळख आहे. राज्य सरकारनं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं. आता त्यालाच धरून शेतकरी संघटना ज्या काही आहेत किंवा शेतकरी नेते आहेत, तुमचे एक काळचे सहकारी राजू शेट्टी असतील किंवा आता बच्चू कडू असतील, त्यासोबतच अनिल घनवट असतील, विजय जावंदे असतील, ही सगळी माणसं एकत्र येत आहेत आणि कर्जमाफीसाठी आग्रही मागणी करतायत. त्यासाठी आंदोलनसुद्धा उभं करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण या सगळ्यामध्ये सदाभाऊ खोत शेतकऱ्यांचे नेते म्हणून कुठंतरी बाजूला आहेत, मिसिंग आहेत असं वाटतंय. तुमची कर्जमाफीवरची भूमिका नेमकी काय आहे? मी भावनेवर किंवा भावनेच्या लाटेवरती स्वार होणारा कार्यकर्ता नाही. बर, खरोखर तुम्हाला सांगेन की मी जे काम करत असतो किंवा माझ्या कार्यकर्त्यांचे आमचे शिबिर होत असतात, त्याच्यामध्ये आम्ही काही विषय मांडत असतो, काही तज्ज्ञ लोकांना बोलवत असतो. आजकाल काय झालेलं आहे की ठीक आहे, जे जे लोक चळवळीमध्ये आहेत त्यांना माझा मनापासून नमस्कार आहे. ठीक आहे, हे कोणीतरी चालवलं पाहिजे आणि चालणं गरजेचं आहे. शेवटी कष्टकरी माणसाचा जो माणूस आवाज उठवत असेल तो माझ्या दृष्टीनं माझा गुरु आहे म्हणा, देव आहे म्हणा, मार्गदर्शक आहे म्हणा. कारण मी असा अलीकडच्या काळामध्ये वैयक्तिक टीका टिप्पणी शेतकरी नेत्यांच्यावरती करण्याचं टाळलेलं आहे. ठीक आहे, नवी काम करणारी माणसंही फार हळूहळू आता कमी होत झाली, कारण शेती व्यवसाय हा तोट्याचा असल्यामुळं अनेक लोक शेतीतनं आता पलायनवाद स्वीकारायला लागलेले आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये पोटापाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला आहे देशाचा. पिकायला प्रचंड लागलेला आहे, अन्नधान्याची कोठारं भरलेली आहेत, स्वस्ताही प्रचंड आहे, त्यामुळं खाणाऱ्याला स्वस्त मिळायला लागलेलं आहे, पिकवणाऱ्याला पर्याय सापडत नाही म्हणून तो शेतीत धडपडत आहे. अशी एका बाजूला परिस्थिती आहे. काही चांगले लोक शेतीमध्ये प्रयोग करत आहेत, ते व्हिडिओ टाकत आहेत, मला 50 लाख मिळालं, 40 लाख मिळालं. ठीक आहे, त्यांनाही मी धन्यवादच देईन, कारण त्याच्यावर मी काही भाष्य केलं तर ते एक नवं वादाला परत सुरुवात होईल. कारण बाजारभाव हा मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून आहे. आणि एखाद्या गोष्टीला मागणी आहे आणि पुरवठा कमी आहे तोपर्यंत त्या गोष्टीला चांगला भाव मिळतो. पण एक गोष्ट काही लोक लक्षात घेत नाही, ज्याला चांगला भाव मिळतो काय त्याचा पुरवठा एवढा होतो, कारण त्याला वेळ लागतो व्हायला. कारण कोणतंही पीक हातात यायला काय पिकाचा कालावधी आहे, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष. 3 वर्षानं ते एवढं उधांड पीक होतं, जो पहिला व्हिडिओ टाकत असतो करून त्याच्या लक्षात येतं की फुकट निघालं यार, तो जाऊन दे, तो काय एक अर्थशास्त्र. परंतु बाजारपेठ ही शेती व्यवसायातली महत्वाची बाब आहे आणि सरकारनं बाजारपेठेला संरक्षण देणं, बाजारपेठ मजबूत करणं हे गरजेचं आहे. आता मुद्दा राहिला मी तुमचा कर्जमाफीवर सगळे लोक आले. आता काय आहे की काही गोष्टी तुम्ही मला अशा खोदून विचारायला लागलेला आहात की मग त्या उखारड्यात हात घालावा का न घालावा हा माझ्या सरकारला प्रश्न पडतो. मुद्दा असा आहे की मी हे प्रश्न का विचारतोय की शेतकऱ्यांना ते जाणून घ्यायचंय, याच्याबद्दल भाऊंची भूमिका नेमकी काय आहे. नाही, म्हणून आमचे सगळ्यांनाच वाटतं की आपल्याला जसं आता जातीय समीकरणामध्ये जातीमधल्या अनेक नेत्यांना आता वाटायला लागलेलं आहे वेगवेगळ्या. काय वाटायला लागलंय की आपल्याला त्या नेतृत्व केलं की आपण नवा रूपाला येऊ.
तसं आता आमच्या सगळ्यांना वाटायला लागलं की सध्या शेतकऱ्यांना लगेच उभारी देणारा विषय कोणता आहे, शेतकरी लगेच आक्रमक होणारा कोणता विषय आहे, तर तो कर्जमाफीचा आहे. पण आश्वासन दिलेलं होतं ना मुख्यमंत्र्यांनी, म्हणून तर म्हणजे मी त्याचा पळ काढत नाही राजे, हे लक्षात घ्या. कर्जमाफी ही या रामतोले साहेबांनी पहिली केली ती, त्याच्यानंतर व्ही.पी. सिंग यांनी केली, त्याच्यानंतर मनमोहन सिंगांनी केली, त्याच्यानंतर देवेंद्रजींनी केली, त्यांच्यानंतर उद्धवजींनी केली, त्याच्यानंतर आता अजून तो फेरा आहे. मी आज आपल्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की 100% कर्जमाफी होणार आहे का होणार आहे. पण मी ते सभागृहामध्ये सुद्धा त्याची मांडणी केलेली आहे. पण ही कर्जमाफी होत असताना आम्ही कर्जबाजारी का होत आहोत आणि आत्महत्या का करायला लागत आहेत, याच्या मुळाशी कुठंतरी जाणं गरजेचं आहे. आणि आत्ताची कर्जमाफी करताना सरकारनं ज्याचं निव्वळ पोट 100% शेतीवरती आहे अशा माणसाचा सर्वे करा, म्हणजे त्याला काही फार वेळ लागत नाही. तो सर्वे ऑलरेडी गावात तयारच आहे प्रत्येक, की ज्याचं निव्वळ 100% पोट शेतीवरती आहे त्याला एकदा 100% कर्जमुक्त करा, ज्याचं पोट शेतीवरती आहे. आणि त्यानं कर्ज शेती आणि शेतीच्या जोडधंद्याला घेतला असेल तर ते माफ करा. लक्षात आलं का. पण हे माफ केल्यानंतर तो परत कर्जबाजारी झाला नाही पाहिजे, याचं काहीतरी धोरण आपल्याकडे असलं पाहिजे. बरोबर. आणि ते धोरण आपल्याला तयार करावं लागेल. ठीक आहे, आपण त्याला वीज मोफत देत आहोत, दुष्काळ भागामध्ये शेतीचं पाणी आपण घेऊन निघालेलो आहोत, त्याला पायाभूत सुविधेच्या दृष्टीनं आपण पाणंद रस्त्याची व्यवस्था आपण निर्माण करायला लागलेलो. परंतु नवी टेक्नॉलॉजी त्याच्यापर्यंत आली पाहिजे, नवं वाण त्याच्यापर्यंत आलं पाहिजे, अधिक उत्पादनाचं वाण त्याच्यापर्यंत आलं पाहिजे. आणि बाजारपेठेवरचं नियंत्रण आपल्याला संपुष्टात आणावं लागेल. एकदा कांदा 200 रुपये किलो झाला, सरकार असं धिट्ट बनवून पुढं आलं पाहिजे, नका रे खाऊ कांदा, थांबा जरा 2-3 महिने, तो काय आटम बाम नाही. 3 महिन्यात शेतकरी एवढा पागल आहे, त्याचं स्लॅबचं घर असलं तर स्लॅबवर सुद्धा कांदा लावतोय, हे धाडसानं सांगा, काही फरक पडत नाही, हे सांगायला पाहिजे. तसं याचा परिणाम आम्ही जागतिक बाजारपेठा आम्ही संपुष्टात आणायला लागलोय, आमची विश्वासार्हता संपुष्टात आलाय. आज कांद्याची अवस्था काय आहे, आज रस्त्यावर टाकायची वेळ आज कांदा उत्पादक शेतकऱ्यावरती आलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आम्हा सगळ्यांना फक्त कर्जमुक्ती दिसते. कर्जमुक्ती होणार आहे का, तर ती 100% होणार आहे. सरकार करणार आहे का, कर, ठीक आहे, 1-2 महिना मागं पुढे होईल, त्यानं काय लगेच असं नाही मी म्हणणार की ती होणारच नाही, ती होणार आहे. पण ती होत असताना पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार नाही, यावर शेतकरी नेत्याने सुद्धा एक वाक्यता आता दाखवणं खरोखर गरजेचं आहे. आणि तसं धोरण तयार करावं सरकारनं, त्यासाठी दबाव वाढवणं गरजेचं आहे. 3 कृषी विधेयक, याला शरद जोशीच्या संघटनेनं पाठिंबा दिला होता, आम्ही पाठिंबा दिलेला होता, आम्ही मेळावं घेतलेलं होतं. दुर्दैवानं ज्यांनी ही विधेयकं आणली त्यांचंही मला वाटतं किसान संघाने काहीतरी आहे शेतकरी त्यांचं संघटना भारतीय, ते कुठेच रस्ते वाढले नाहीत कुणी. याला पाहिजे होतं भारतीय किसान संघ, हा भारतीय, तिने याला पाहिजे होता, पाठिंबा द्यायला पाहिजे होता. ते 3 कृषी विधेयक ही शेतकऱ्याच्या बाजूची होती. मी म्हणत नाही की 100% त्यातनं शेतकरी मुक्त होणार होता, पण काही अंशी शेतकऱ्याला त्यातनं सुद्धा दिलासा मिळत होता आणि मिळणार होता. आता केंद्र सरकारनं कापसावरचं आयात शुल्क जे काही होतं 11% ते हटवलंय. त्याला आधी 30 सप्टेंबर पर्यंतची कालावधी दिलेला होता, आता तो 31 डिसेंबर पर्यंतचा दिलाय. आपल्याकडे जर का बघितलं तर कापूस हे प्रमुख पीक आहे आपल्याकडचं. आता या परिस्थितीमध्ये कापसाची आयात आपल्याकडे जी होणार आहे ती आयात शुल्क मुक्त होणार आहे, त्याच्यामुळे ती दुपटीनं होईल असं बोललं जातंय. आता ही सगळं जर का आपण बघितलं तर याच्यात वाटोळं कोणाचं होणार आहे, तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं. सर, जे तुम्ही चांगला मुद्दा घेतला हो तो, आणि मी एक सांगू का म्हणून मी म्हटलं की तुम्ही मगाशी म्हटला की सदाभाऊ ह्यात कुठं दिसत नाही, त्यात का बोलत नाही. मी काय सांगितलं की शेती सुद्धा हे एक अर्थशास्त्र आहे, शेती सुद्धा एक उद्योग आहे.
अलीकडच्या काळामध्ये भावनिक त्याला हात घालायचा आणि त्या घोड्यावर बसून उधळत सुटायचं हे एक नवं ट्रेड खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये आलेलं आहे. आणि त्यामुळं मूळ दुखणं हे बाजूला राहतं किंवा मूळ आजारापर्यंत कोण पोचत नाही. आता याच्यामध्ये धोरण सरळ नाही, म्हणूनच मी त्यावर येतो की किस्तूड उठलं की आम्ही इलाज करतोय, चेडफार करतोय, औषध पाणी देतोय. एक जागा बरी होते आणि दुसऱ्या जागेवर किस्तूड उठतं या, म्हणजे त्याला गावात कराट म्हणते ती. मग हे करट का उठायला लागलं? म्हणजे कुठंतरी रक्तामध्ये दोष आलाय, त्याचा शोध घेतला पाहिजे. आम्ही किस्तुडावर करटावर इलाज करतोय, ते किस्तूड उठू नये याच्यासाठी आम्ही इलाज करत नाही. एका बाजूला जगाची बाजारपेठ माझ्या शेतकऱ्याला मिळवून दे म्हटल्यानंतर जगातला कापूस येणार किंवा जगातली एखादी वस्तू येणार हे आम्ही ग्राह्य धरलं पाहिजे. आम्ही धरलंय तसं, पण ती आयात पण नाही होणार आयात. मी असं नाही म्हणणार, आता ह्याच्यावर सुद्धा वादविवाद होतील. मी असं नाही म्हणणार की जगातलं काय आलं नाही पाहिजे आणि माझंच जगात गेलं पाहिजे, असं कधी होत नाही बाजारामध्ये. पण प्रश्न काय तयार झालाय, तुम्ही आमचं जाऊ देत नाही आणि ती मात्र आणताय, आमचं भांडण येत आहे. आणि दुसऱ्या बाजूला इतर देशाची जी शेती आहे त्या शेतीला प्रचंड अनुदान आहे. एकदा जर एखादी गोष्ट तुम्ही घेऊन येणार असाल, इथला उत्पादक जर तुम्हाला उभा ठेवायचा असेल, जिवंत ठेवायचं असेल, तर उत्पादन खर्च त्याचा काय येतोय शो काढा आणि त्याला 10-15% वर पैसे देऊन टाका. तेवढी रक्कम त्याला द्या, तुम्हाला काय आणायचं आहे ते आणा. नसेल तर एक असं धोरण करा की आम्ही 100% कापूस बाहेरनंच आणणार आहे, तुम्ही कापूस पिकवू नका, तुम्हाला हा पर्याय देतो. म्हणजे आज शेतकऱ्याकडे काय झालंय, तुम्ही पर्याय देत नाही, बाहेर भाव मिळायला लागला की तुम्ही जाऊ देत नाही. लक्षात आलं? आणि सरकारनं, काय लोक म्हणतात शेतकऱ्याला हे दिलं ते दिलं ते दिलं, ह्याला सगळं फुकट द्यायचं का? अरे नाही, तुम्हाला जर 2 वेळचं खायला मिळायचं असेल आणि तुम्हाला तुमचे उद्योग वाढवायचे असतील तर तुम्हाला जो उद्योग वाढवायला जो बळ देत आहे, जो पोटाला खायला घालत आहे, त्याला तुम्हाला काही रक्कम द्यावी लागेल. लक्षात आलं का? जसं कार्बन क्रेडिट म्हणतो ना, तसं अन्न क्रेडिट, कार्बन क्रेडिट सारखं अन्न क्रेडिट हे त्याला द्यावं लागेल. का त्यानं थांबावं तुमच्यासाठी? आजपर्यंत किंवा आत्ताही जगामध्ये किंवा देशामध्ये सगळ्याच शोध लागले, पण मशिनरीतून धान्य निर्माण होण्याचा शोध जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत जो तुमचा मशिनरी चालवायसाठी जो शक्ती देतोय तो कोण देतोय? शेतकरी देतोय. कामगाराला पोटा पाण्याला नाही मिळाल तर तो काय नोटा खाऊन तुमच्या कामावर येईल? लोकांना खाऊन कामावर येईल? म्हणजे तुमच्या कामावर येण्यापर्यंतची ऊर्जा शक्ती हा शेतकरी देतोय, त्याला क्रेडिट तुम्हाला द्यावंच लागेल कार्बन क्रेडिट सारखं. आणि माझं ह्याच्या पुढे जाऊ नये की कार्बन क्रेडिट सुद्धा शेतकऱ्याला द्या. म्हणजे आम्ही ऊस लावतो, ज्वारी पेरतो, ह्याचा अर्थ काय? असं सरळ वनस्पतीचं झाडातूनच ते रूपांतर होतं ना अन्नधान्याचं. तुम्ही कार्बन क्रेडिट ही शेतकऱ्याला दिलं पाहिजे, अन्न क्रेडिट सुद्धा तुम्ही शेतकऱ्याला दिलं पाहिजे. का तर तुम्ही आम्हाला खाया प्यायला घालतोय. आणि म्हणून माझे आता मी सभागृहातही मागणी केली ती, इथंही तुमच्याकडे करतो की शेतकरी शेतावर काम करावं आणि आम्हाला 2 वेळी खाऊ पिऊ घालावं, म्हणून त्याला महिन्याला 25,000 रुपये द्या, तर तो शेतावर थांबेल. का फुकट मी का थांबावं? काही लोक म्हणतात की मग तू काय नफा आम्हाला देणार आहे का? अरे नफा ठीक आहे, तुला नफा नाही, मग तू काय खाणार आहेस आम्ही नाही दिल्यावर? एकदा सरकारनं धोरण ठरवावं, परदेशातनं आणणार नाही आणि आम्ही मग एक कण धान्याचा परदेशातनं आणणार नाही, आम्ही सरकारकडे भीक मागायला जातच नाही, आमच्या दुकान घर आमचं अंगण हेच कोठार करतो. अरे कटोरा घेऊन येतील ना आमच्या दारात. एका बाजूला आमचं धान्य सगळ्यांना वाटायचं बी आहे तुम्हाला, बालहार पोषण, पुन्हा आदिवासीमध्ये काय कुपोषण, कुपोषणला काय देताय? आमचंच देताय ना अन्नधान्य. पण हे आम्ही कुपोषित व्हायला लागलो या. आणि म्हणून म्हणतोय की अन्न क्रेडिट सुद्धा शेतकऱ्याला द्यावं लागेल. आणि आज कांद्याची अवस्था काय आहे? फार वाईट आहे.
आता काय झालं तुम्हाला मी सांगतो, कांद्याचा विषय निघाला म्हणून बांगलादेशाला आपण कांदा देत होतो, इथं कांद्याचा भाव वाढला की स्टॉप. तिने काय केलं, तंत्रज्ञान शिकले आपलं, आपल्याकडून बियाणं नेलं बांगलादेशामध्ये. आज 40% कांदा त्यांच्या देशात तयार व्हायला लागला. हक्काची बाजारपेठ गेली, श्रीलंका बाजारपेठ अनिश्चित झाली, नेपाळ अनिश्चित झाली. नवी बाजारपेठ कांद्याची आम्ही शोधलीच नाही. आम्ही परदेशामधून खाद्यतेल आयात करतोय. 1,32,000 कोटीचं खाद्यतेल आयात केलं. देशातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली 52,000 कोटीचे अखंड देशाला. अरे खाद्यतेल आम्ही तुम्हाला इथं मुसंडा करू ना. आज खाद्यतेल का बाहेरनं आयात करावं लागतं? कारण तेल बिया उत्पादकाला पैसे मिळाले नाही. पूर्वी कारळ याचं आमच्याकडं, पूर्वी सूर्यफूल केवढं मोठं म्हणजे पराठी एवढं सूर्यफूल असायचं, रान पिवळं धमक दिसायचं. ते गेलं कुठं सूर्यफूल? करडी, अरे करडी आमची आई माझा बा मला न्यायचा आम्हाने आणि हाताला जुनी फडकी बांधायला लावायचा. त्या करडीचं काठ घुसतीलं, आम्ही त्या करड्या तोडायचं. आता ही लय शहाणी व्हॉट्सअपवर झालीत ना, त्यांना काय माहित आहे फडकं बांधून करडी कसे काढायचे. हे सगळं जे काही झालंय आता तुम्ही जे म्हणतात कांद्याचं, खाद्यतेलाचं, कापसाचं, याच्या मागे धोरण केंद्र सरकारचीच कारणीभूत आहेत ना भाऊ. म्हणून ह्याच्यात सानप साहेब हे नाही, मला काय म्हणायचं तुम्ही नाही, तुम्ही बोलला बरोबर आहे. मी आहे केंद्राचं धोरण, हो, सरकार आली आणि परंतु ह्या प्रश्नाला मूळ प्रश्नाकडे का कोण गेलं नाही सांगू का, की आम्ही पाडू शकत नाही हो कुणाला आणि निवडून बी आणू शकत नाही. तुमच्या लक्षात घ्या. नाही खरंच आहे तुम्हाला. आज सरकारनं उपसमिती नेमली, मराठा आरक्षणावर चर्चा करायला विखे पाटलांची उपसमिती, ओबीसीवर चर्चा करायला बावनकुळे साहेबांची उपसमिती. आम्ही तर मरतोय हो. 200 आत्महत्या 2 महिन्याला व्हायला लागल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपसमिती आहे का? मी आता मागणी करणार आहे उद्या, शेतकऱ्याच्या प्रश्नावर एक उपसमिती नेमा. म्हणजे आम्ही मरायला लागलो तरी आमच्या उपसमिती होईना झाली आहे. कारण सरकार जातीवर जातात, जातीवर निवडून येतात. सरकार मातीवर जात नाहीत आणि मातीवर निवडून येत नाहीत. शेवटचा प्रश्न भाऊ, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा जो काही विरोध आहे तो आहे शक्तीपीठ महामार्गाला. शक्तीपीठ महामार्ग हा मागच्या काही काळात 2-2.5 वर्षापासून आपण बघितलं त्याच्यावर राजकारण चाललेलंच आहे. शेतकऱ्यांचा एकीकडून विरोध आहे, ज्यांच्या सुपीक जमिनी जाणार त्यांचा विरोध आहे. आता या प्रश्नावरती तुमची भूमिका नेमकी काय आहे ते सांगा. एक आहे की शेतकऱ्याला जर चांगला बाजारभाव मिळाला तर तो देईल. एक तर आज शेतकऱ्याला बाजारभाव माहित नाही. आणि माझी भूमिका स्पष्ट पहिल्यापासून आहे की शेतकऱ्यांच्या बरोबर तुम्ही चर्चा करा. शेतकरी तुम्हाला देत असेल तर तुम्ही घ्या. पोलिसांचा वापर पोलिसांचा वापर करून बळाचा वापर करून शेतकऱ्याच्या काळ्या आईला हात लावू नका. काय ही भूमिका माझी पहिल्यापासून आहे. मी सभागृहामध्ये सुद्धा हीच भूमिका मांडलेली आहे. लक्षात आलं का तुमच्या? आता म्हणजे विषय आपला नाही पण तो राहिला इथेनॉलच्या बाबतीमधला सुद्धा. आता इथेनॉलच्या बाबतीमध्ये प्रचंड गदारोळ चाललाय की ते इंधन खराब व्हायला लागलं, नामकं झालं, तमकं झालं, मायलेज कमी मिळायला लागलं. अरे इंधन बदला, नवा आणा. कारण इथेनॉलचा भारताला शोध भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर ब्राझीलनं शोध लावला 1947 साली. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा इथेनॉलचा शोध लागलेला होता. त्याने तिथं आता 100% इथेनॉलवर चालणारं इंधन निर्माण केलं. आम्ही 20% वापरायला लागलो. अरे शेवटी इथेनॉल हे कशातून तयार होतंय? गहू, ज्वारी, बाजरी, ऊसातनं तयार होतंय ना. शेवटी पैसे शेतकऱ्याला 2 मिळणार आहेत ना. तो इंधनं काय करावी, कशी मॉडेल तयार करावी हे उद्योगपतीनं सरकारनं ठरवावं. परंतु उलट परकीय चलन वाचणार आहे ना तुमचं. तेच पैसे माझ्या शेतकऱ्याला मिळतील ना गाववाड्यामध्ये. पण आता जसं आपण शक्तीपीठच्या मुद्द्यावरती बोलत होतो की हा मुद्दा कंत्राटदारांची घरं भरण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला गेलाय असं बोललं जातंय. कंत्राटदारांची घरं भरण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग
तयार केला नाही, जातो. समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये माझी स्पष्ट आणि स्पष्ट भूमिका आहे. शक्तीपीठ हे आपलं शक्तीपीठाबाबत माझी स्पष्ट भूमिका आहे की तुम्ही शेतकऱ्याशी चर्चा करा, त्याला भाव सांगा, त्याला परवडला तर तो देईल, त्याच्यावर सक्ती करू नका. जर माझी जमीन बी जाणार आहे आणि मला पैसे बी मिळणार नाहीत काय, तर लेकरा बाळांचं त्याचं भविष्य अंधारामध्ये येईल. पण ज्यांच्या सुपीक जमिनी जाणार आहेत त्या शेतकऱ्यांचा विरोधच आहे की आम्हाला हा शक्तीपीठ नकोच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नाही म्हणून नाही, मी शेतकऱ्यांचं म्हणतोय, मी नाही, विरोधी काय पक्षातल्या झालं राजे, लोकांचं मला सांगत राजकीय ह्याच्यात जायचं नाही. मी राजकीय ह्याच्यात तिथं जात दोन भाग झालेले आहेत. हो. एक भाग काही लोक शक्तीपीठ गेल्यामुळे आमच्या भागाचा विकास होणार आहे म्हणून मला वाटतं गड इंग्लज का त्या आमदारांनी मोठा मोर्चाही काढला आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी होतं. दुसऱ्या बाजूला पाहिजे म्हणणारे सुद्धा शेतकरी निवेदन द्यायला लागले आहेत आहेत, ना. नको म्हणणारे द्यायला लागलेले आहेत. शेवटी सरकारनं दोन्ही बाजू विचारात घेऊन, लक्षात आलं का, जे लोकांच्या फायद्याचं आहे आणि शेतकऱ्याला ते परवडेल अशा पद्धतीनं सरकारनं त्यात मार्ग काढ. शेवटी कोणताही एखादा प्रोजेक्ट आला तर त्याला समर्थक आणि विरोधक ह्या दोन्ही बाजू आहेत. पण माझ्या दृष्टीने शेतकरी महत्वाचा आहे. बरोबर. कारण शेतकऱ्याला त्याच्यातून काय लाभ मिळणार आहे ही एकदा स्पष्टता आली पाहिजे. तर रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत आपल्यासोबत आत्ता होते. त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरती त्यांची मतं सांगितली आहेत. गोरक्षक जे काय आहेत तथाकथित त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारने याकडे लक्ष घालावं अशा प्रकारची मागणी केली आहे. दुसरीकडे कापूस आयातीच्या संदर्भातही जे काही आत्ता केंद्र सरकारची धोरणं आहेत त्याच्यावर त्यांची भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली. त्यासोबतच इतर जे काही शक्तीपीठ आहे किंवा इतर जे काही मूळ मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे त्यावरतीही त्यांनी त्यांचं मत आपल्याला इथं बोलून दाखवलंय. एकूणच काय तर राज्यामध्ये जो काही गोवंश हत्याबंदी कायदा आहे त्याच्या विरोधात सत्ताधारी पक्षातनं सदाभाऊ खोत एक प्रकारे ते सध्या आता भाजपच्या बळावरती ते आमदार आहेत आणि त्यांचाच आता आवाज एक प्रकारे बुलंद होतोय या कायद्याच्या विरोधात. आता हा कायदा राज्य सरकार याच्याबद्दल काय नेमके निर्णय घेत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कायद्यात सुधारणा करतील का, राज्य सरकार त्यासाठी काही भूमिका घेईल का आणि मैदानात उतरेल का, दुसरीकडे या गोरक्षकांचा बंदोबस्त नेमका कसा केला जाईल ही सगळी प्रश्न आहेत. याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या काळात सुद्धा जाणून घ्यायची आहेत. आता तुम्हाला या मुलाखतीबद्दल नेमकं काय वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भाऊ, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.